तर नमस्कार मंडळी, दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा मे महिन्यात गावाक जाऊचा ठरला. पण मनात एक विचार येलो की दरवर्षी आपण गावाक जातो, तर गावाक जाऊच्या आधी म्हटलं काहीतरी वाईट फिराण येऊया. म्हणून गुगलवर सर्च केलं की कोकण रेल्वे रूटवर काय काय ठिकाणे बघण्यासारखी असत म्हणून. तर मंडळी माका सगळ्यात पहिला गुगलने गोया दाखवलं. तर म्हटलं गोयात खूप वेळा जाऊन येलं आहे, म्हटलं वाईट पुढे सर्च करूया. तर पुढे सर्च केल्यावर माका दूधसागर धबधबो आणि त्यानंतर पुढे मुरुडेश्वर आणि गोकर्ण ही दोन ठिकाणं दाखवल्या. ती नंतर त्याचे फोटोज वगैरे बघितले, रिव्ह्यू बघितले. तर म्हटलं बघण्यासारख्या ठिकाणं आणि आपल्याच कोकण रेल्वे रूटवर त्यामुळे वेगळा काही जाऊची गरज नाही, त्यामुळे सरळ सोपो मार्ग म्हणून तडे जाऊचं ठरवलं. तर मंडळी या व्हिडिओमध्ये तुमका मी मुरुडेश्वर आणि गोकर्ण ह्या दोन ठिकाणांचं दर्शन घडवतले. शंकराची मंदिरं असत आणि या शंकराच्या मंदिराचं त्याच्या पाठचा पौराणिक कथा काय असा ती सांगण्याचा प्रयत्न करतले. आणि इथे मुंबईसून कसा जाऊचा आणि त्याची ट्रेनची कनेक्टिव्हिटी कशी असा ती सांगण्याचा तुमका प्रयत्न करतोय. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि हे जे व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश काय की आपण जाऊन येलो तर आपण कसे गेलो ह्या लोकांना कळाव व्हाया आणि आपण जाऊन येलो ह्याचं समाधान आणि आपला फ्युचरमध्ये कधी बघूक जर झाला तो आम्ही हाय जाऊन येल्लोय तर यात तो आनंद आपलो साठवणीत राहता म्हणून हे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश. बाकी तुमका जर या व्हिडिओतला काय कामा केलं ना तर मी धन्यता मानेन माझी की मी व्हिडिओ बनवले आणि कोणाची तरी कामा केलो म्हणा. चला तर व्हिडिओ पुरं बघा. नमस्कार मंडळी, आपल्या भारतातील कर्नाटक राज्यातील दोन शंकराची प्रसिद्ध मंदिरं, ज्या मंदिराच्या नावाने ती दोन गावं ती दोन शहरं ओळखली जातात ते म्हणजे मुरुडेश्वर आणि गोकर्ण. निसर्गरम्य वातावरणात वसलेली ही दोन्ही मंदिरे समुद्राच्या किनाऱ्यावर निळाशार समुद्र आणि निसर्गाने नटलेलं गोकर्ण आणि मुरुडेश्वर. तर अतिशय सुंदर अशी ही मंदिरं आहेतच, पण त्या मंदिराची पौराणिक कथासुद्धा काय आहे तर थोडक्यात माझ्या माहितीप्रमाणे मी ते तुम्हाला सांगण्याचा या व्हिडिओत प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा, तुम्हाला नक्की आवडेल, नक्की तिथलं सौंदर्य आवडेल आणि तुम्हाला तिथे कसं जायचं, कुठे राहायचं आणि कसा प्रवास तुमचा होईल एकंदरीत सोप्या पद्धतीत सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे. तर मंडळी विषय वेगळा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मी राजेश परब आणि घेऊन आलो आहे तुमच्यासाठी आज एक विषय वेगळा. तर मंडळी आम्ही सर्वप्रथम पोचलो मुरुडेश्वरला. मुरुडेश्वरला येण्यासाठी मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसवरनंसुद्धा दोन गाड्या आहेत, एक नेत्रावती आणि एक मत्स्यगंधा. ह्या दोन्ही गाड्या मुरुडेश्वरला थांबतात. आम्ही कुडाळवरनं प्रवास सुरू केला. रात्री 12:30 वाजता मत्स्यगंधा पकडली आणि पहाटे 4:30 वाजता आम्ही मुरुडेश्वरला उतरलो. पहाटे 4:30ला अंधार असतो. वेटिंग रूम आहे, वेटिंग रूममध्ये तुम्ही राहून फ्रेश होऊ शकता आणि चालत एक 20 मिनटं लागतात मंदिरापर्यंत जायला. तुम्हाला रेल्वे स्टेशनवरनं पण तुम्हाला मंदिराचा कळस दिसतो, तर तुम्ही चालत देखील जाऊ शकता आणि जर चालायचं नसेल तर रिक्षाने तुम्हाला 25 रुपयात नेऊन मंदिरापर्यंत सोडतात. मंदिराची वेळ आहे सकाळी 7 वाजता मंदिर उघडतं. त्याआधी तुम्ही फ्रेश होऊ शकता, चहा पाणी नाश्ता करू शकता किंवा मंदिरात जाऊनसुद्धा तुम्ही मंदिरातसुद्धा दर्शन केल्यानंतर चहा नाश्त्याची व्यवस्था असते, तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता प्रसाद स्वरूपात. तर मुरुडेश्वर म्हणजे काय तर तुम्हाला रावणाची गोष्ट माहिती असेल की आत्मलिंग घेऊन तो निघाला होता आणि गणरायाने गुराख्याचं रूप घेऊन वाटेत त्याला अडवलं आणि ते आत्मलिंग ठेवलं आणि त्याने क्रोधित होऊन जे काही केलं त्यामध्ये आत्मलिंग आणताना जो कपडा त्याने फेकला तो कपडा जिथे पडला ते ठिकाण म्हणजे मुरुडेश्वर. मी मंदिराच्या परिसरात जशी एंट्री केली तसं आम्हाला ते समोर भव्य दिव्य असं गोपूर दिसलं, जे गोपूर रेल्वे स्टेशनवरनं सुद्धा दिसतं. तर या मंदिराची या गोपुराची जी उंची आहे ना ती 16 माळे इमारती एवढी उंची आहे आणि ह्या गोपुरामध्ये वर जाण्यासाठी लिफ्टसुद्धा आहे, जी लिफ्टचा चार्ज करतात लहान मुलांसाठी 10 रुपये आणि मोठ्या माणसांसाठी 20 रुपये. आणि वर गेल्यानंतर वरून संपूर्ण तुम्हाला मुरुडेश्वर पाहता येतं, त्याचा आनंद घेता येतो. निळाशार समुद्र, हिरवागार निसर्ग, डोंगर, नारळाची झाडं वगैरे आणि पूर्ण मंदिर तुम्हाला परिसर पाहता येतो. तिथे गेल्याच्यानंतर एकदा तरी त्याचा आनंद घ्या. मुरुडेश्वर मंदिर पाहिलं ना की आपल्याला कुणकेश्वरची आठवण होते. देवगडमधल्या सेम समुद्र किनाऱ्यावर दोन्ही मंदिरे आहेत. कुणकेश्वराच्या मंदिराप्रमाणेच ते भासतं आपल्याला आणि छान स्वच्छ निळाशार समुद्र आहे. समुद्रावर सुद्धा तुम्ही जाऊ शकता. मंदिराच्या पाठी भली मोठी शंकराची मूर्ती आहे आणि छोटंसं गार्डनसुद्धा आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्ही जाऊन बसू शकता आणि गार्डनसुद्धा पाहू शकता. आधी बुकिंग जर नसेल तुमचं तर तिथे तुम्हाला राहण्याची व्यवस्था मिळते, लॉजिंग्स वगैरे मिळतात. आणि समजा नुसतं फ्रेश व्हायचं असेल तर फ्रेशसुद्धा होऊन तुम्ही निघू शकता. त्याच्यासाठी 100-200 रुपये पर पर्सन चार्जेस घेतात ते.
तर आम्ही तसंच केलं. पर पर्सन 100-200 चार्जेस दिले, फ्रेश झालो आणि आम्हाला परत गोकर्णला यायचं होतं. म्हणून मँगलोर मडगाव ही पॅसेंजर ट्रेन चालते, जी 9:30ला येते, पण ती रोज उशिरा असते, 10-10:30पर्यंत येते. तर मंडळी, मंदिराच्या परिसरात इतर देवतांची सुद्धा छोटी छोटी मंदिरं आहेत आणि एक पाहण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रत्येक मंदिराचा कळस त्यांनी सोनेरी रंगाने रंगवलेला आहे. स्वच्छता बघण्यासारखी आहे. कुठेही तुम्हाला कुठेही घाणकचरा पडलेला मिळत नाही. जागोजागी बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. 5 मिनटं बसून ध्यान साधना तुम्ही करू शकता. अतिशय मनाला प्रसन्न असं वाटतं वातावरण. इतकं शांत. सोमवार असून देखील गर्दी नव्हती. म्हणजे आम्ही एवढ्या दुरून गेलो ना आणि आम्हाला इतकं सहज दर्शन झालं. अतिशय आनंद वाटला. खरोखरच खूप छान. मन प्रसन्न झालं. म्हणजे ठरवलेला आमचा जो हेतू उद्देश होता ते पूर्ण झालं आणि ते पूर्ण झालं. आम्ही दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला गोकर्णसाठी. येताना आमचा प्रवास ना रात्रीचा झाला, त्यामुळे आम्ही काही गोष्टी पाहू शकलो नाही. पण दिवसाच्या पाहिल्या त्या म्हटलं तुम्हाला त्या दाखवाव्यात. तर हे आहे मुरुडेश्वर स्टेशन आणि इथून जाताना तुम्हाला हा गोकर्णपर्यंतचा 1 तासाचा प्रवास आहे. तर जाताना तुम्हाला काय काय दृश्य लागत आहेत ती या व्हिडिओत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. ते मुरुडेश्वर स्टेशनला पोचलो आणि आमची तेवढ्यात गाडी आली मँगलोर मडगाव. खाली होती दिवा पॅसेंजरसारखी ही गाडी असा. आमका चढल्या चढल्या बसा सगळ्यांका सीट मिळाले आणि आमचा प्रवास सुरू झालो गोकर्णपर्यंत. 9:30 जो टाईम हा, पण ही 10:30पर्यंत येता गाडी आणि 1 तास लागता गोकर्णपर्यंत. म्हणजे आम्ही जाताना ना मत्स्यगंधाने रात्रीचा प्रवास केला, त्यामुळे हे निसर्ग सौंदर्य आम्हाला पाहता नाही आलं. इकडे यायचं असेल ना मुरुडेश्वरला आणि गोकर्णला तर पावसाळ्याच्या सीझनमध्ये या. अतिशय सुंदर हिरवागार निसर्ग तुम्हाला पाहायला मिळेल आणि जिकडे जिकडे वाटेत तुम्हाला धबधबे लागतील आणि खरोखर सुंदर. आणि आता हे तुम्ही पाहताय किती सुंदर आहे बघा. निळशार पाणी आणि रेल्वेचा प्रवास मस्त. तर ट्रेनमध्ये गप्पा गोष्टी करता करता कधी वेळ निघून घेतला आणि 1 तासात आम्ही गोकर्णला येऊन पोचलो आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. तर तिथे बाहेर रिक्षावाले वगैरे असतात. जवळजवळ गोकर्ण स्टेशनपासनं गोकर्ण मंदिर हे जवळजवळ 10-12 किलोमीटरचं अंतर आहे. तिथे इको टॅक्सी वगैरे असतात, तर तुम्ही बार्गेनिंग करून ते जाऊ शकता तिथपर्यंत. तर आम्ही ते 500 रुपयामध्ये तिथे पोचलो गोकर्ण मंदिरामध्ये. गोकर्ण महाबलेश्वर असं म्हणतात त्या मंदिराला. आता गोकर्ण महाबलेश्वरची कथा काय आहे ती मी तुम्हाला सांगतो पुढे. पहिलं तुम्ही दर्शन घ्या. तर मंडळी, निसर्गाच्या कुशीत वसलेलं कर्नाटकमधलं हे गोकर्ण गाव. ह्या गोकर्ण गावाची एक कथा आहे, पौराणिक कथा. ती कथा अशी आहे. सर्वप्रथम तर या मंदिराला गोकर्ण महाबलेश्वर असं म्हटलं जातं. आता गोकर्ण का आणि महाबलेश्वर का, ती याची थोडक्यात मी तुम्हाला कथा सांगतो. तर मंडळी, रावणाची आई कैकदी ही शंकराची परमभक्त. तर ती नेहमी काय करायची, ती समुद्रकिनारी यायची आणि वाळूची पिंडी बनवायची आणि त्याची ती पूजा करायची. पण समुद्राची लाट आली की ती सारी पिंड वाहून जायची. एक दिवशी रावणाने ही गोष्ट पाहिली आणि त्याने न राहून आईला विचारलं की तू शंकराची एवढी भक्ती करतेस तर मी तुला साक्षात शंकराचा आत्मलिंग आणून देतो. तर रावणाने कैलासावर जाऊन महादेवांची तपश्चर्या केली. महादेव प्रसन्न झाले आणि त्यांच्याकडे त्याने आत्मलिंग मागितलं. शंकराने आत्मलिंग दिलं, पण एक अट घातली की हे आत्मलिंग घेऊन तू सरळ तुझ्या लंकेमध्ये जा आणि तिथे स्थापित कर. हे पण देवतांना चिंता पडली की शंकराचं आत्मलिंग जर रावणाला मिळालं तर रावण अतिशय बलशाली होईल आणि या पृथ्वीचा विनाश होईल. म्हणून त्यांनी गणरायाला साकडं घातलं. गणराया, या संकटातून तू आम्हाला वाचव. गणरायाने गुराख्याचं रूप घेऊन वाटेत उभा राहिला. संध्याकाळची वेळ होती आणि रावणाला संध्यास्नान करण्याची सवय होती. तर संध्यास्नान करणार पण आत्मलिंग ठेवणार कुठे, म्हणून समोर उभा असलेल्या गुराख्याला त्यांनी आत्मलिंग दिलं आणि आंघोळ करण्यासाठी निघून गेले. पण त्या गुराख्याने सांगितलं मी 3 वेळा हाक मारेन, त्यावेळी तू यायचं, नाही आलास तर मी हे इथेच ठेवेन. रावण म्हणाले हो ठीक आहे. आणि जसे रावण पाण्यात गेले तसे गणपतीरूपी गुराख्याने ते आत्मलिंग ठेवलं आणि ते आत्मलिंग तिथं स्थापित झालं. ते रावण आल्याच्यानंतर पाहिलं ते आत्मलिंग उचलेना. क्रोधित झाला रावण. ते उचलण्याचा खूप प्रयत्न केला आणि क्रोधित होऊन उचलण्याचा प्रयत्न करत असताना जे बल लागलं म्हणून त्याला बलेश्वर म्हणतात. आणि त्याचा जो उचलताना ते लिंग पिळवटलं गेलं त्यामुळे त्याचा आकार गाईच्या कानासारखा झाला म्हणून त्याला गोकर्ण म्हटलं जातं. असं त्या ठिकाणाला गोकर्ण महाबलेश्वर असं नाव पडलं. आणि त्यानंतर त्याच्यासोबत ज्या ज्या वस्तू आणलेल्या त्या इतरत्र फेकल्या गेल्या आणि त्यामुळे तिथे जी आणखी देवस्थानं तीर्थक्षेत्र निर्माण झाली त्याचंही तुम्ही तिथे जाऊन दर्शन घेऊ शकता. तर मंडळी, अशा प्रकारे मुरुडेश्वर आणि गोकर्ण महाबळेश्वर याची थोडक्यात कथा तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला आणि ते ठिकाणही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. इथे कसं जायचं, कुठे राहायचं,
हेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तर मंडळी आम्ही तिथे गोकर्णला दर्शन घेतल्याच्यानंतर आम्ही एक रात्र तिथे राहण्याचा निर्णय घेतला. मंडळी इथलं खास आकर्षण काय माहिती आहे का? इथे मिळतात खडे मसाले आणि ते पण होलसेल दरामध्ये. बरणीत भरलेले नसतात, पोतीच्या पोती असतात. दुसरी गोष्ट म्हणजे इथे चहापत्ती, उत्तम दर्जाची चहापत्ती इथे मिळते, वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आणि ती मिळते. त्यानंतर खडे धूप मिळतात. तर तेही तुम्हाला दाखवतो की कोणत्या कोणत्या प्रकारचे मसाले इथे मिळतात. ते सांबराणी धूप आहे, हा हलवा आहे, चहापत्ती, इलायची, हे साऱ्या गोष्टी खरेदी केल्या सर्वांनी मनसोक्त. आणि नंतर समुद्रकिनाऱ्यावर मस्तपैकी निवांत सनसेट पाहिला. रात्री जेवलो, झोपलो आणि सकाळी परतीच्या प्रवासाला आम्ही परत निघालो. नमस्कार मंडळी, आता आम्ही निघालो आहोत परतीच्या प्रवासाला. हे आमच्यासोबत सर्व मंडळी कुटुंबातले. हाय मंडळी. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर विषय वेगळ्याच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. क्या बात आहे. आम्ही परत निघालो. तीच गाडी मँगलोर मडगाव, त्या गाडीने आम्ही आलो मडगावला. मडगाववरनं जनशताब्दीचं रिझर्वेशन होतं, ती पूर्ण आलो कुडाळला. तर म्हणजे हा एकंदरीत आमचा प्रवास अशा प्रकारे झाला. देवदर्शन झालं. तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. राजेश परब, विषय वेगळा.